आणि यानंतर सगळ्या गावखेड्यातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। काल रात्री बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरती ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जोरदार राडा झालेला बघायला मिळाला। यावेळी दोन्ही गटाचे कार्यकर्ते आपापसामध्ये भिडले। बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिल्याच्या नंतर ठाकरेंच्या शिवसेनेने स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण केलं आणि त्यानंतर दोन्ही गटामध्ये वाद झाला आणि त्याचं रूपांतर हाणामारीपर्यंत पोहोचलं। बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाला गालबोट नको म्हणून स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला त्यांना वंदन करायला जातो, मात्र ठाकरेंच्या शिवसेनेने त्या ठिकाणी जाणीवपूर्वक वाद निर्माण केला। त्यांचा हा प्रयत्न अत्यंत दुर्दैवी असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। जालन्याच्या अंबडमध्ये होणाऱ्या ओबीसी एल्गार सभेची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे। या सभेला मंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे सुद्धा उपस्थित असतील। मराठ्यांना ओबीसींमधून आरक्षण देण्यासाठी विरोध करण्यासाठी ही सभा होणार आहे। जालन्याच्या अंबड शहरामध्ये आज ओबीसी बचाव एल्गार सभेचं आयोजन करण्यात आलं। या सभेच्या पार्श्वभूमीवरती सभेच्या ठिकाणी 1200 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। दरम्यान अफवांवरती विश्वास न ठेवण्याचं आवाहन पोलीस अधीक्षकांनी केलं आहे। जालन्यामधल्या अंबडमध्ये ओबीसींची संबोधन सभा असल्यामुळे या महामार्गावरची वाहतूक आता वळवण्यात आली आहे। 16 नोव्हेंबरच्या रात्री 10 वाजल्यापासून ते 17 नोव्हेंबरच्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंत सर्व जड वाहनांची वाहतूक ही बंद ठेवण्यात येणार आहे। आरक्षणाच्या पार्श्वभूमीवरती आणि प्रश्नावरती सुप्रिया सुळे यांनी लोकसभेच्या अध्यक्षांकडे चर्चेसाठी वेळ मागितलाय। महाराष्ट्रातील मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणावरती लोकसभेमध्ये चर्चा करण्यासाठी वेळ मिळावा अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे। मराठा आरक्षणाचा प्रश्न 3 टप्प्यामध्ये सुटेल अशी माहिती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे। ज्यांच्या कुणबी नोंदी आढळलेल्या आहेत अशा लोकांना जात प्रमाणपत्र देण्याचं काम सुरू आहे असंही त्यांनी सांगितलंय। आज दुपारी 3 वाजता मनोज जरांगे पाटील यांची तोफ कोल्हापुरामधल्या दसरा चौकामध्ये धडाडणार आहे आणि या सभेसाठी शाहू महाराज देखील उपस्थित राहणार असून सभेची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे। जयसिंगपूर इथे दुपारी 1 वाजता मनोज जरांगे पाटील यांची सभा होतीये। या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे। पहिल्यांदा उदगाव टोल नाक्याजवळ हत्तीमार्फत पुष्पहार अर्पण करून त्यांचं जंगी स्वागत होणार आहे। शरद पवार आज कोल्हापूरच्या दौऱ्यावरती आहेत। सकाळी 11 वाजता संजय घोडावत विद्यापीठ इथे हेलिपॅडवरती त्यांचं आगमन होणार आहे। अखिल महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाच्या अधिवेशनासाठी ते उपस्थित असतील। आजपासून रोहित पवारांच्या युवा संघर्ष यात्रेला सुरुवात होतीये। चौंडीमधून या यात्रेला सुरुवात होणार असून 12 डिसेंबरला नागपूरमध्ये या यात्रेची सांगता होणार आहे। आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडते। या बैठकीमध्ये दुष्काळ जाहीर करण्याबद्दल चर्चा होण्याची शक्यता आहे। कोल्हापुरातील ऊस दराचा तिढा कायम राहिलेला दिसतोय। पालकमंत्री हसन मुश्रीफांनी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय, मात्र समिती अमान्य असून रविवारी चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी दिलाय। ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मागील हंगामातील 400 रुपये कारखानदारांकडे अडकले असून ते बुडवण्याचं कारस्थान चालू झालंय, पण स्वाभिमानी संघटना शेतकऱ्यांच्या घामाचे पैसे वसूल केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा सुद्धा राजू शेट्टींनी दिलाय। ऊस तोडीसाठी वाहतूकदारांवरती दबाव टाकल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं देण्यात आलाय। परिणामी स्वाभिमानीने दत्त इंडिया कारखान्याच्या प्रशासनाला धारेवर धरलाय। हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यातील साखर कारखाने आंदोलन संपेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। सोबतच ऊस तोड सुद्धा पूर्णतः थांबणार असून ऊसतोड मजुरांबरोबर शेतकऱ्यांचीही दोघांच्या वादामध्ये इकडे आड तिकडे विहीर अशा पद्धतीची अवस्था झाली आहे। ठाण्यामध्ये येत्या 21 तारखेला मनोज जरांगे पाटील यांची सभा होतीये। सभेच्या पार्श्वभूमीवरती सहाय्यक पोलीस आयुक्तांनी सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांसोबत बैठक केली आहे। बैठकीमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भात चर्चा झाली आहे। शनिवारी सकाळी 10 वाजता साताऱ्यामधल्या गांधी मैदानावरती सुद्धा मनोज जरांगे पाटील यांची सभा पार पडणार आहे। सभेच्या नंतर जरांगे हे उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्या निवासस्थानी भेट देऊन मराठा आरक्षणाबद्दल चर्चा करणार आहेत। मनोज जरांगे हे पुन्हा एकदा नाशिकच्या दौऱ्यावरती येणार असल्याचं कळतंय। 21 आणि 22 नोव्हेंबरला ते नाशिकमध्ये येत असून त्र्यंबकेश्वर इथे भव्य रॅलीमध्ये ते सहभागी होतील।
भोरमधील विद्यानगर जवळील शेटे मैदानावरती शनिवारी दुपारी 4 वाजता मनोज जरांगे यांची सभा आहे। या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे। कोल्हापुरामधल्या शाहूवाडीमध्ये 6542 कुणबी नोंदी सापडल्या, तर तालुक्यामध्ये नोंदी शोधण्याचं काम अजूनही सुरू असल्याची माहिती तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी दिली आहे। जातीवरती समाजकारण राजकारण याआधी आणि यानंतरही करणार नसल्याची प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली। महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचा जो दाखला आहे तो खरा आहे असं त्यांनी सांगितलंय। राष्ट्रवादीमधल्या फुटीनंतर यंदा उपमुख्यमंत्री अजित पवार गोविंद बागेतील पाडव्याला गैरहजर राहिले होते। मात्र रात्री पार पडलेल्या पवार कुटुंबियांच्या स्नेहभोजनाला त्यांनी उपस्थिती दर्शवली आहे, त्यामुळे अनेक राजकीय चर्चांना उधाण आलंय। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींची शनिवारी पाटणे फाटा इथे सभा होती आहे। आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी सकाळी 11 वाजता शेतकरी मेळावा सुद्धा आयोजित करण्यात आला आहे। पुण्यामध्ये पाणी टंचाई निर्माण झाली आहे, तर भविष्यामध्ये ही टंचाई तीव्र होण्याची शक्यता आहे। पुणे विभागातील 110 गावं आणि 635 वाड्यांमध्ये 113 टँकरच्या माध्यमातून सध्या पाणी पुरवठा सुरू आहे। प्रदूषणामध्ये दिल्लीच्या नंतर पुण्याचा दुसरा क्रमांक लागला। यामध्ये आता पुण्यातील हवा फक्त 4 तास शुद्ध असल्यामुळे हवेच्या शुद्धतेसाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे।